जितकी महत्वाची आजची तिथी, तितकंच महत्वाचं आजचं आपलं एकत्र येण्याचं कारण देखील आहे. आणि हे कारण काय, याचं प्रयोजन काय, हे समजून घेण्यासाठी मी गतीच्या संचालिका तसेच आज प्रकाशित होणाऱ्या या दोन्ही पुस्तकांची मूळ संकल्पना ज्यांची आहे त्या सौ रश्मी गोखले यांना कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडण्याची विनंती करतो. सन्माननीय अतिथी आणि सर्वांचे मी रश्मी गोखले गती आयोजित ऑनलाईन पुस्तक प्रकाशन सोहळ्यात हार्दिक स्वागत करते. 26 जानेवारी 2022 रोजी गतीला 9 वर्ष झाली. या प्रवासात अनेक संस्था, उद्योजक, कॉलेजेस आमच्या सोबत जोडले गेले. प्रशिक्षण आणि एडिटिंग संदर्भात विविध सेवा आम्ही लोकांना दिल्या. या सेवांसंबंधी अनेक प्रतिक्रिया आल्या. यातीलच काही प्रतिक्रियांचे संकलन असावे या भावनेने काम सुरू केले आणि बघता बघता गती संवाद विश्वासाचा 2.0 हे पुस्तक तयार झाले. आज आपण त्याचं प्रकाशन करतोय. या पुस्तकासाठी आणि गतीच्या आजवरच्या प्रवासासाठी अनेक अभिप्राय आणि उपयुक्त सूचनाही आल्या. त्यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे दुर्ग संस्कृती. साधारण 4 वर्षापूर्वी एक विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही निवडक दुर्गांचा अभ्यास सुरू केला. या निमित्ताने अनेक इतिहासकार आणि जाणकार मंडळींशी चर्चा झाली. यातूनच दुर्गांबद्दल नवनवीन माहिती मिळू लागली आणि दुर्गांविषयी उत्सुकता वाढली. मागच्या वर्षी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने दुर्ग संस्कृतीतून कार्यसंस्कृती या विषयावर पुस्तकेचं प्रकाशन केलं. याही वर्षी हा उपक्रम भावदुर्ग या पुस्तकाच्या माध्यमातून एका वेगळ्या स्वरूपात सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुर्गांचा अभ्यास करत असताना आम्ही सुद्धा यांच्या प्रेमात कधी पडलो हे कळलंच नाही. खरं म्हणजे तरुणांनी या दुर्गांच्या प्रेमात पडणं खूप महत्वाचं आहे. तरच आपल्या भूमीचा गौरवशाली आणि सुवर्ण इतिहास सांगायला आणि तो तेवढ्याच आत्मीयतेने ऐकायला कुणीतरी असेल. दुर्गांच्या संदर्भात जे सुचलं आणि अनुभवायला मिळालं ते आमच्या मनातले भाव शब्दरूपी बाहेर पडत आहे. याचं संकलन करून एक छोटं पुस्तक व्हावं अशी इच्छा मनात होतीच. यातूनच भावदुर्गची निर्मिती झाली. याही पुस्तकाचं प्रकाशन आज आपण करणार आहोत. आम्हाला खात्री आहे भावदुर्ग सुद्धा आपल्या सगळ्यांनाच नक्की आवडेल आणि आपल्या सगळ्यांनाच जीवनाकडे अधिक सकारात्मकतेने बघण्याचं बळही यातून येईल. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीत आणि इतर वेळी सुद्धा जेवढी आवश्यकता प्रगत तंत्रज्ञानाची आहे तेवढीच आपलं मन खंबीर आणि प्रसन्न ठेवण्याची सुद्धा आहे. यालाच तज्ञ मंडळी सायकोलॉजिकल फिटनेस असं म्हणतात. म्हणूनच असं वाटतं की भावदुर्ग या पुस्तकाकडे फक्त एक पुस्तक एवढंच सीमित दृष्टिकोन न ठेवता चांगलं निरोगी आयुष्य आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी एक साधन म्हणून बघता यायला हवंय. असं झाल्यास हीच शिवरायांना आणि स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्याला खरी आदरांजली ठरेल. आमचा हा आगळा वेगळा छोटा आणि प्रामाणिक प्रयत्न आई भवानी, राजमाता जिजाऊ साहेब आणि छत्रपतींच्या चरणी अर्पण करून इथेच थांबते. आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद. धन्यवाद रश्मी. आमच्या बांधकामाच्या शैलीत किंवा भाषेत बोलायचं झालं तर विश्वास हे प्रगतीच्या इमारतीतलं एक असं कॉन्क्रीट आहे की जे पायापासून ते कळसापर्यंत इमारतीच्या प्रत्येक भागाला एकमेकांशी घट्ट जोडून ठेवतं. मग या इमारतीचं लाईट आणि व्हेंटिलेशन, म्हणजे संवाद. गतीची ही इमारत देखील अशीच मजबूत आणि प्रसन्नता देणारी असल्याचे द्योतक म्हणजे आज प्रकाशित होणारे पहिले पुस्तक गती संवाद विश्वासाचा 2.0. या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन
माननीय डॉक्टर सतीशजी बागल यांच्या शुभ हस्ते होणार आहे. त्यांचा परिचय आधी मी आपल्याला करून देतो. डॉक्टर सतीश बागल हे निवृत्त सनदी अधिकारी असून महाराष्ट्राच्या वित्त मंत्रालयातील ट्रेझरी विभागाचे संचालक, ग्रामविकास विभागात सहसचिव, MMRDA चे मुख्य वित्त अधिकारी अशा उच्च आणि जबाबदारीच्या पदांवर ते राहिलेले आहेत. 1975 मध्ये पदार्थ विज्ञान अर्थात फिजिक्स या विषयात MSc केल्यानंतर मुंबईतील जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मधून त्यांनी वित्तीय व्यवस्थापन मध्ये MBA आणि 2001 साली ह्याच संस्थेतून इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स या विषयात PhD प्राप्त केली. मुंबईतील विविध प्रतिथयश मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स मधून व्यवस्थापन शास्त्राचे अध्यापन सरांनी केले आहे. 2003 ते 2006 या कालावधीमध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव, मुख्य वित्त अधिकारी, सिनेट सदस्य आणि मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली आहे. ग्रंथप्रेमी असलेले बागल सर कामानिमित्त नेहमीच भारताबाहेर अनेक देशांना भेटी देत असतात. त्यांचे अनेक लेख, परीक्षणे, विवेचने वित्त व व्यवस्थापन विषयातील नामांकित नियतकालिकांमधून नेहमीच प्रसिद्ध होत असतात. तर अशा उत्तम प्रशासकीय व पथदर्शक व्यक्तिमत्वाचे धनी माननीय डॉक्टर सतीश बागल सरांनी गती संवाद विश्वासाचा 2.0 ह्या कॉफी टेबल बुकचं आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत प्रकाशन करावं ही संपूर्ण गती परिवारातर्फे मी त्यांना विनंती करतो. हे माझ्याकडे गती संवाद विश्वासाचा हे पुस्तक माझ्याकडे आहे. आता ऑनलाईन प्रकाशन म्हणजे आपण एकमेकांना दाखवूयात आणि आय जस्ट शो यू दिस. आता हे थोडंसं जरा आय डोंट नो हाऊ यू कॅन सी दिस. येस सर, इट इज लुकिंग ग्रेट. हां, या अतिशय याच्यामध्ये हे जर तुम्ही पाहिलं प्रत्येकानं तर आतमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 9 वर्षामध्ये ॲक्च्युली 2013 पासून या दोघांनी जे अतिशय उत्तम काम केलेलं आहे, अतिशय सेवाभावाने म्हणजे त्यांनी त्या प्रशिक्षण या विषयाकडे त्यांनी पाहिलंय. अनेक ठिकाणी ते गेलेत आणि त्याची अतिशय हृदय अशा प्रकारच्या कथा याच्यामध्ये आहेत आणि त्या लोकांनी त्याला दिलेला जो हे आहे प्रतिसाद आहे तो याच्यामध्ये आहे. मी वाचत होतो आणि आय वॉज सरप्राईज की किती लोकांनी भरभरून लिहिलेलं आहे आणि या दोघांनी या सगळ्या संस्थांसाठी किती काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं की हा एक तुमच्या संस्थेच्या आपल्या संस्थेच्या दृष्टीनं एक फार मोठा ठेवा आहे. हा जपून ठेवला पाहिजे. 9 वर्ष 10 वर्ष होत पण या आठवणी आहेत, या आठवणी अतिशय महत्त्वाच्या असतात. तर या छोट्या पुस्तकाचं प्रकाशन झालं किंवा ते सगळ्यांना आपण रिलीज केलं असं आपण करूया. सो कॉंग्रॅच्युलेशन. संवादाचा हा टाळ्यांच्या कडकडाटात अधिक आश्वासक वाटेल असं मला वाटतं. कृपया सगळ्यांनी आपण आहोत डिजिटली किंवा फिजिकली टाळ्या वाजवाव्यात अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. पुस्तक प्रकाशन सोहळा वा, धन्यवाद सर. सर आपण या पुस्तकाविषयी काही अधिक मनोगत व्यक्त करू इच्छित असाल तर आपण ते करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. हो. अच्छा, पाहुणे आहेत मंगलाताई खाडीलकर, श्याम जोशी आहेत आमच्या परिवारातले, प्रतिभा जोशी आहेत, स्वप्नील आणि म्हणजे देवदत्त आणि रश्मी आणि नीरज देशपांडे आपण स्वतः. मला आपल्याला सगळ्यांना भेटून किंवा पाहून खूप बरं वाटलं. बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय आणि मला स्वतःला जेव्हा जेव्हा अशा कार्यक्रमामध्ये यायला मला सांगितलं स्वप्नीलला तेव्हा मी ताबडतोब हो म्हटलो. याचं कारण असं की 2011 मी जेव्हा रिटायर झालो आणि त्यानंतर नाशिकला आलो त्या वर्षापासून म्हणजे 2012-13 पासून त्या स्वप्नीलच्या या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू झालेल्या आहेत. म्हणजे आज जवळजवळ 9 वर्ष झाली, 10 वर्ष म्हणता येईल. आणि ह्या दोघांनी अतिशय कष्ट घेतले त्यासाठी. म्हणजे मी स्वतः बघितलंय प्रत्येक माणसाला प्रत्येक संस्थेला जाऊन तिथे त्यांच्याशी ती रिलेशनशिप घट्ट करून त्यांना काही देण्याचं म्हणजे देणारे हे लोक आहेत, हार्डवर्क ते करणारे ते लोक आहेत, परंतु प्रत्येकाच्या दारात जाऊन हे करणं हे अतिशय मी स्वतः आय एम व्हेरी मूव्ड एव्हरी टाइम व्हेन ही कम्स टू नाशिक टू मीट मी. और आता आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा मला याचं फार कौतुक वाटतं की खरं म्हणजे दुसऱ्या ठिकाणी पण काही त्याला बऱ्याच काही गोष्टी करता आल्या असत्या, परंतु ज्या निष्ठेनं आणि ज्या भावनेनं ही दोघं जण ही एक गोष्ट करतायत की याचा अर्थ प्रशिक्षण ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये आता इतकी डीपली एम्बेडेड आहे की मला असं वाटतं की यातून त्यांचा फार मोठा प्रवास अजून पुढे व्हायचा आहे. आणि आजही त्याची आणि विशेष म्हणजे इनोव्हेटिव्ह प्रत्येक 4-5 वर्षांनी त्यांनी काहीतरी नवीन असं काहीतरी केलेलं आहे की ज्याच्यामुळे त्यांना काही नवीन वाटा सापडल्या आहेत आणि काही नवीन दिशेनं सुद्धा गतीची प्रगती झाली आहे.
तर या पुस्तक जेव्हा मी आतमधून बघितलं तेव्हा सुरुवातीला मला असं वाटलं की अरे ठीक आहे, त्याच्यामध्ये नुसते सर्टिफिकेट्स वगैरे आहेत. पण मी सर्टिफिकेट्स वाचायला सुरुवात केली. एक दोन सर्टिफिकेट्स. त्याच्यामध्ये नुसती ही सर्टिफिकेट्स नाही आहेत. सर्टिफिकेट्स अनेक ठिकाणी आपण पाहतो, परंतु या सर्टिफिकेट्समध्ये एक वेगळं असं आहे की याच्यामध्ये ज्या लोकांनी ती काही त्याला प्रतिसाद दिला आहे, तो प्रतिसाद असा वेगळा आहे, हृदय आहे. म्हणजे त्या लोकांचं एक ग्रॅटिट्यूड त्या प्रत्येक प्रतिसादामधून जाणवतं की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी केलं आणि त्यामुळे आम्हाला याचा हा फायदा झाला. तुम्ही आमच्यासाठी काहीतरी केलं त्यामुळे आमची संस्था इथून तिथे गेली. अशा प्रकारची ही सगळी कथनं आहेत. अँड दीज नॅरेटिव्स आर फंटॅस्टिक नॅरेटिव्स. आणि आपण चांगलं काम करणाऱ्या माणसाला ही नॅरेटिव्स त्यांनी स्वतः पुढे ठेवली पाहिजेत, नेहमी स्वतःच्या ऑफिसमध्ये ठेवली पाहिजेत, पुढे ठेवली पाहिजेत आणि डोळ्यापुढे नेहमी ठेवली पाहिजेत. म्हणजे मग आपण काय करतो हे आपल्यालाच त्याचा फीडबॅक कंटिन्युअसली मिळत असतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा फीडबॅक या पुस्तकाच्या निमित्तानं या दोघांना आणि संस्थेला लोकांनी दिलेला आहे. आणि ती मला असं वाटतं की ही अतिशय पुढे जाण्यासाठी जी ऊर्जा असते, ही ऊर्जा आपल्याला या अशा प्रकारच्या शब्दांमधून, अशा प्रकारच्या ग्रॅटिट्यूड मधून आपल्याला मिळत असते. तेव्हा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. दुसरं असं की तुम्ही जर एक छोटंसं, मी जरा एक वळण असं घेतोय, आपल्याकडे 2004-05 पासून खूप मोठी आर्थिक प्रगती आपण सुरू झाली वगैरे असं म्हणतो. आणि 2008 मध्ये बिकॉज ऑफ रिसेशन ते बरंचसं आपलं भारताची सक्सेस स्टोरी ही मागे पडली असं आपण म्हणतो. हे खरंही असेल, हे खरं आहे सुद्धा आर्थिकदृष्ट्या, अर्थशास्त्राच्या दृष्टीनं. पण त्याच्यामध्ये मी स्वतः त्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये काम करत असल्यामुळे मला दुसरी एक आणखीन गोष्ट जाणवते. त्या काळामध्ये आपल्याकडे अनेक गोष्टी चांगल्या करण्यासारख्या होत्या, परंतु आपल्याला काही बाबतीमध्ये आपण हँडिकॅप्ट होतो. आणि तो हँडिकॅप जो आहे तो प्रशिक्षणाचा होतो. म्हणजे अगदी 1991 पासून जरी म्हटला विचार केला किंवा 2003-04 पासून आपण खूप चांगली प्रगती करतोय असं जरी म्हटलं तरीही पण स्किल डेव्हलपमेंट म्हणा किंवा प्रशिक्षण म्हणा, काही लोकांना काही तंत्रज्ञ वगैरे निर्माण करणं आहे किंवा चांगल्या प्रकारचे इंजिनियर्स निर्माण करणं, हे केवळ नुसत्या विद्यापीठातून येत नाही, पण त्यांना एक इनिशिएट करण्यासाठी, त्यांना एक कामावर जाण्यासाठी, प्रयुक्त करण्यासाठी अशा प्रकारचं काही प्रशिक्षण लागत असतं. आणि त्या प्रशिक्षण ते मध्ये मध्ये देत पण राहावं लागतं. ह्या प्रशिक्षणाची भारतामध्ये नेहमीच वानवा होती. आणि अशा प्रकारचे अतिशय महत्वाचं राष्ट्र बांधणीचं काम हे दोघं लोक करतायत. या ठिकाणी एक छोटंसं एक उदाहरण फक्त सांगतो, मी संपवतो. जेव्हा आपण चीननं आर्थिक प्रगती खूप केली, चीननं काय असं आपण बऱ्याच वेळा कौतुकाने म्हणत राहतो, पण चीनी लोकांनी त्यासाठी काय केलंय याच्याबद्दलची फारशी लोकांना माहित नसते. 1980-90च्या दशकात, 2 दशकांमध्ये चीननं जी प्रगती केली, त्या प्रगतीमध्ये त्यांनी अनेक देशांकडून काय काय शिकले, हे जर याच्यावर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला यू विल कम टू नो दॅट त्या लोकांनी प्रशिक्षणातून ते सगळं त्यांचं जी काही अर्थव्यवस्था जी बांधली आहे मोठी, ती ते प्रशिक्षणातून बांधली आहे. म्हणजे 1980 दशकामध्ये जेव्हा डेंग जिओपिंग यांनी चीन जेव्हा ओपन केला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली आणि चीन मोठा झाला, असं नाही. त्याच्यामध्ये त्यांनी अगदी मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये काम करणारी मुलं, कारण चीन हा समाजवादी देश होता, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे हॉटेल्स वगैरे कशी मॅनेज करायची वगैरे अशा प्रकारचं काही तिथे प्रशिक्षण नव्हतं किंवा अशा प्रकारचं नॉलेज नव्हतं. त्या लोकांनी अतिशय ज्याला ॲड्रॉइटली म्हणू अशा प्रकारचं हे सगळं शिक्षण त्या ठिकाणी आणलं, लोकांना सुशिक्षित केलं. जपान, कोरिया, अमेरिका या सगळ्या देशांशी त्यांनी अतिशय जवळचे संबंध त्यांनी प्रस्थापित केले. आणि त्यांच्याकडून जर त्यांनी काही घेतलं असेल तर त्यांनी फक्त त्यांच्याकडून शिक्षण घेतलं. म्हणजे डेंग जिओपिंग असं म्हणत असत त्या वर्ल्ड बँकेला, तुम्ही आम्हाला अजिबात कर्ज तुम्ही अजिबात देऊ नका, तुम्ही आम्हाला फक्त ज्ञान द्या, तुम्ही आम्हाला फक्त अर्थव्यवस्था आमची चालवायची, त्यासाठी जी धोरणं आम्ही करतो त्या धोरणावरती टीका करा आणि ते आम्हाला तुम्ही परत द्या, ते आम्हाला सांगा की आम्ही कसं पुढे जाऊ. तर हा जो ॲटिट्यूड चीनचा जो आहे की लोकांकडून शिकून घ्यायचा, आणि चीनी अतिशय कष्टाळू लोक आहेत, आणि ह्या प्रशिक्षणाचा अशाच प्रकारचं प्रशिक्षण हे जे आहे लोकांना, तंत्रज्ञांना, इंजिनियर लोकांना तयार करायचं आणि त्यातून राष्ट्रबांधणी करायची, हे अतिशय महत्वाचं काम आज हे स्वप्नील आणि रश्मी करतायत. एक छोटंसं उदाहरण फक्त सांगतो. या चिनी लोकांनी, मी 1912-13 मध्ये इलेक्ट्रिसिटी ती रेग्युलेटरी कमिशनचं मी काही काम करत होतो, ॲज अ आर्बिट्रेटर. तर त्या निमित्तानं मला याच्यामध्ये तुमच्या तिरोडा म्हणून एक प्रकल्प आहे चंद्रपूरमध्ये अडाणींचा, तिथे मला एक तो बघायला मला मिळाला. आणि मला एक आश्चर्य वाटतं की
3,500 मेगावॅटचा प्रकल्प चीनी लोकांनी तंत्रज्ञांनी 1.5 वर्षामध्ये उभारला. म्हणजे मला त्यावेळेला माझ्याबरोबर ते डेलचे फार मोठे हे होते, एक डायरेक्टर, त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर पूर्वीचे, जे भारतामधले फार मोठे तज्ज्ञ समजले जातात. ते मला म्हणाले की बागल साहब, मैंने ऐसे कभी देखा नाहीये की 1.5 वर्षामध्ये 3,500 मेगावॅटचा प्रकल्प त्या लोकांनी, अतिशय स्टेट ऑफ द आर्ट, त्याच्यामध्ये काहीच म्हणजे तुम्हाला असा पॉईंट दाखवता येणार नाही की त्याच्यामध्ये काही डिफेक्ट नाही, असं दाखवता येणार नाही अशा प्रकारचा. तेव्हा अशा प्रकारचं काम जर आपल्याला करायचं असेल तर अशा प्रकारच्या अनेक शिक्षण संस्था असल्या पाहिजेत. आणि मला अतिशय कौतुक वाटतं या दोघांचं की त्यांनी नुसतं प्रशिक्षण नाही, त्यांनी त्या प्रशिक्षणामध्ये आणखी 2 गोष्टी केल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी एडिटोरियलचं एक आणखी व्हर्टिकल त्याच्यामध्ये निर्माण करून ठेवलंय. ते इतकं छान आहे, कारण आपण अनेकदा बघतो की कुठली तरी एखादी इंग्रजीमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट असते आणि ती नंतर बऱ्याचशा रिजनल लँग्वेजेसमध्ये वगैरे येते आणि त्याची जी भाषांतरं असतात ती भयानकच असतात. तर हे अतिशय क्वालिटी अशा प्रकारचं एडिटोरियल काम करणं, ट्रान्सलेशन्स करणं किंवा त्यांना एडिटोरियल सर्व्हिसेस देणं, ही अतिशय महत्वाची गरज सुद्धा या दोघांनी या गेल्या 2-3 वर्षापासून ती पूर्ण केली आहे. मला हे सगळं त्यांच्याकडे बोलण्यासारखं पुष्कळ आहे, परंतु मला असं वाटतं की 10 मिनिटं जवळजवळ झाली आहेत. 10 मिनिटांमध्ये दिस इज सफिशियंट. आणि या दोघांना गतीला शुभेच्छा आणि यापुढेही असंच त्यांच्याकडून छान काम होत राहील. आणि राष्ट्रबांधणीच्या कार्यामध्ये सुद्धा याचं एक फार मोठं मोल आहे. दुर्ग संस्कृती, आणि याचं एकच वाक्य फक्त, दुर्ग संस्कृतीमध्ये यांनी सगळे त्याचे लेख मी वाचले. अलीकडे आपल्याला एक असं जाणवायला लागलंय की आपण जे नवीन करतोय ते नवीन असं काही खूप नवीन असं अशातला भाग नाही. टेक्नॉलॉजी नवीन असेल, तंत्र नवीन असेल, तर त्यातला विचार जो असतो, हा विचार बऱ्याच वेळेला आपल्याला परंपरेमधून आलेला विचार असतो. तर आपल्या परंपरेमधला विचार थोडासा शोधून त्याला जरा थोडंसं आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडलं तर मला वाटतं बऱ्याच प्रकारचा आपला खूप फायदा होऊ शकतो. हेही या दुर्ग संस्कृतीमधून आणि त्याच्यावरच्या लेखांवरून मला दिसून आलं. तेव्हा स्वप्नील आणि रश्मी यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. गती असंच अजून 10 वर्षांनी सुद्धा खूप मोठं काम करेल आणि 10 वर्षामध्ये पुन्हा असाच एक काहीतरी असा प्रसंग येईल आणि 10 वर्षांनी आपण परत एकदा भेटूयात त्यांचं कौतुक करण्यासाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. आपले अमूल्य मार्गदर्शन आमच्या गती परिवाराला कायमच मिळत असतं, ते प्रेरित करत असतं आणि यापुढेही आपलं मार्गदर्शन, आपले आशीर्वाद आमच्या सोबत असतील ही खात्री बाळगतो. यानंतर आपण वळणार आहोत एका अशा पुस्तकाकडे ज्याच्या नावातच भावनांचा नाजूकपणा आणि कर्तव्याची कठोरता आहे. भावदुर्ग. अभ्यासोनी प्रकटावे ना तरी झाकोनी असावे, प्रकटोनी नासावे हे बरे नव्हे. या समर्थ रामदासांच्या शिकवणीनुसार देवदत्त आणि रश्मी यांच्या भावनात्मक प्रकटनाच्या प्रवासातील मार्गदर्शिका प्राध्यापिका डॉक्टर सौ प्रतिभा जोशी यांनी भावदुर्ग या पुस्तकाविषयीचे आपले अनुभव कथन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. प्रतिभा जोशी मॅडम. नमस्कार. भावदुर्गची संकल्पना या दोघांच्या मनात आल्यापासून त्याचा पुढे झालेला प्रवास आम्ही पाहिलेला आहे. खरं म्हणजे दुर्गाच्या प्रेमातून आणि त्यांच्या ट्रेनिंग प्रोग्रामची त्याच्याशी काही सांगड घालता येईल का या कल्पनेतून प्रथम त्यांनी तो एक ट्रेनिंगचा कार्यक्रम सुरू केला, दुर्गांशी रिलेटेड, दुर्ग संस्कृती आणि कार्यसंस्कृती यांची सांगड घालणारा. तो करत असतानाच लेखमालेची कल्पना आली, त्याला पाठबळही मिळालं आणि त्यामुळे ते 10-12 लेखांची एक मालिका ही सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिली. त्याच सुमाराला एका बाजूला या सगळ्या गोष्टींचं प्रकटीकरण एका अगदी वेगळ्या रूपामध्ये या दोघांनी करायचा संकल्प सोडला होता आणि तो पायरी पायरीने पुढे जात होता. सुरुवातीचं लेखन, त्याच्यामध्ये काही बदल करावेसे वाटले तर ते, या सगळ्यामधून दुर्गांविषयीच्या भावभावना या कशा चांगल्या प्रकारे प्रकट करता येतील आणि त्या सगळ्यांपर्यंत कशा पोहोचवता येतील ही एक आज त्यांना लागून राहिलेली ही आपल्या सगळ्या संग्रहातून या दिसते. वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे पूर्णपणे. अशा प्रकारचं पुस्तक कोणी केलं आहे असं मला वाटत नाही. फक्त त्यातल्या वेगवेगळ्या तऱ्हेचं जे प्रकटीकरण आहे त्याच्यावरच त्यांनी काम केलं असं नव्हे, तर ते कसं दिसावं, त्यात लोकांना काय काय मिळावं, त्याचं स्वरूप दुर्ग आणि भावभावना या दोघींची सांगड घालणारं कसं असावं, त्याच्या आतल्या अंतरंगाची ही या सगळ्यावरून कल्पना कशी यावी, या सगळ्याचा अगदी बारकाईने विचार या दोघांनी केलेला आहे आणि त्यातून ह्या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.
मला असं वाटतं हा एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम आहे आणि बदल हे त्यात होत गेलेले क्रमाक्रमाने आणि अधिक चांगलं त्याला स्वरूप येत गेलेलं हे पाहिलंय मी. त्याचा मला खूप आनंद होतो. त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी सहभागी व्हायला मला मिळालं याचाही मला आनंद होतो. अशाच प्रकारच्या नवनवीन कल्पना सतत त्यांच्या मनात येत राहोत आणि त्याला मूर्त स्वरूप जसं या पुस्तकाला दिलं तसं त्यांनी देत राहो असं या निमित्ताने सांगावंसं वाटतं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण या पुस्तकाविषयीचे अनुभव आम्हाला सांगितलेत, आमच्या समोर मांडलेत. आम्हाला पुस्तक काय आहे याची उत्कंठा लागून राहिली आहे, पण ते काय आहे हे मात्र अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. त्याच्यामुळे आता ही उत्कंठा शिगेला पोहोचत चाललेली आहे. मला असं वाटतं की रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ती एक दीर्घकालीन प्रक्रिया होती. ज्यांना मुक्कामाची चिंता करत बसण्यापेक्षा प्रवासाचा आनंद घेतात, त्यांच्या मुक्कामाचं ठिकाणही अतिशय सुंदर असतं आणि त्यांना ते भावतं. अशाच प्रवासाचा आनंद घेणारे देवदत्त आणि रश्मी यांनी असे घडले भावदुर्ग या ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून आपल्यासाठी हा पुस्तक निर्मितीचा प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपण आधी या प्रवासाचा आनंद घेऊया आणि नंतर मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचूया असं मला वाटतं. सादर आहे असे घडले भावदुर्ग. नमस्कार. माझ्या हातामध्ये एक छोटेखानी पुस्तक आहे ज्याचं शीर्षक आहे भावदुर्ग. पटकन कल्पना येणार नाही म्हणून सांगते की हे चक्क चारोळ्यांचं पुस्तक आहे. मराठी आरमाराचा सुवर्ण साक्षीदार, 3 उपदुर्गांवर रक्षणाची मदार. शिलेदार हा खास सागराचा, इथे कारखाना जहाज बांधणीचा. विजयदुर्ग राखण्या पश्चिम किनारा, महाराजांचा दुर्ग हा न्यारा. आरमारासाठी रामेश्वर गोदी, समुद्रात लपली भक्कम तटबंदी. बहादूरवाडी गड 2 जिल्ह्यांच्या सीमेवर उभा भुईकोट न्यारा. दुहेरी तटबंदी, भव्य प्रवेशद्वार, घोड्यांच्या पागा, अनोखा पसारा. संग्रामदुर्ग घाट माथ्याच्या व्यापारी केंद्रावर नजर करडी संग्रामदुर्गाची. 55 दिवसांचा मावळ्यांचा लढा, साक्ष फिरंगोजीच्या साहस पर्वाची. विश्रामगड निसर्गाची मुक्त उधळण, शिवकालीन बंधारे रेखीव बांधणीचे. दिमाखात उभा अंबारखाना, भाग्य लाभले महाराजांच्या सहवासाचे. तुंग 3 बाजूंनी पवनेचे पाणी, दक्षिणेला ताशी व कडा पक्का. स्वराज्याचा हा उत्तुंग दुर्ग, कड्यातली खोली आश्चर्याचा धक्का. तर असे घडले भावदुर्ग. सुंदर. हे पाहून मला असं वाटतं की सगळ्यांचंच मन प्रसन्नतेने भरून गेलं असेल. आपल्या या प्रत्येकाच्याच प्रसन्नतेने मनातली प्रसन्नता वाढवण्यासाठी
आज एक तितकंच प्रसन्नचित्त व्यक्तिमत्व म्हणजेच महाराष्ट्राची सुसंवादिनी माननीय सौ मंगलाताई खाडीलकर आपल्यामध्ये उपस्थित आहे. गोखलेज ॲडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे माननीय सौ मंगलाताईंचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. खरं तर कुठल्याही परिचयाची आवश्यकता नसलेल्या काही मोजक्या व्यक्तींपैकी एक म्हणजे सौ मंगलाताई खाडीलकर. गेली 36 वर्षे त्या निवेदन क्षेत्रात कार्यरत आहेत. निरूपण, सूत्रसंचलन, निवेदन, मुलाखती, कथाकथन, समालोचन अशा विविध शाखांचा आणि आकाशवाणी, दूरदर्शन, फिल्म डिव्हिजन, जाहीर कार्यक्रम अशा विविध माध्यमांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या अशा चौफेर कर्तृत्वाबद्दल रसिकांनीच त्यांना सुसंवादिनी असा उत्स्फूर्त किताब दिला आहे. अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत, जसे सर्वोत्कृष्ट व सर्वाधिक लोकप्रिय दूरदर्शन पत्रकारिता सहयोग पुरस्कार 1989, सह्याद्री वाहिनीच्या लैंगिक शिक्षणावर आधारित फोन इन कार्यक्रमाला 2002 सालचा रापा सन्मान, ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा पिलर्स ऑफ हिंदुस्थानी सोसायटी हा पुरस्कार, ही आपलीच माणसं या त्यांच्या पहिल्याच पुरस्काराला 2005 सालचा आशीर्वाद पुरस्कार प्राप्त झाला आहे. देशभरात त्यांचे अनेक एकपात्री कार्यक्रम गाजले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या त्या व्याख्याता होत्या. महाराष्ट्र, गोवा, सिंगापूर येथील अनेक निवेदन कार्यशाळांमध्ये त्यांनी मार्गदर्शन देखील केलेले आहे. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या धनी माननीय सौ मंगलाताई खाडीलकर यांचं मी आजच्या या प्रकाशन सोहळ्यामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि भावदुर्ग या अतिशय अनोख्या आगळ्यावेगळ्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी आपल्या शुभहस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांना आपण आपल्या टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे आणि या पुस्तकाचे स्वागत करावे असे मी आपल्याला विनंती करतो. सर्वात पहिल्यांदा हनुमान जयंतीच्या निमित्तानं हा जो आपण कार्यक्रम इथे आयोजित केला आणि या कार्यक्रमामध्ये भावदुर्ग या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते व्हावं अशी आपण इच्छा व्यक्त केली आणि आता तो क्षण आलेला आहे. अतिशय छोटेखानी सुंदर अशा या भावदुर्ग पुस्तकाचं मी प्रकाशन करते आहे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने. आता आपल्याला टाळ्या वाजवण्यासाठी मी अवकाश दिलेला आहे. भावदुर्गाला आपल्या टाळ्यांचे आशीर्वाद मिळाले. आता अर्थातच भावदुर्गाविषयी मीच सगळ्यांकडनं ऐकत होते. त्या पुस्तकाची साधारणपणे यात्रा कशी झाली, हे पुस्तक जन्माला कसं आलं या संदर्भात डॉक्टर प्रतिमा जोशी यांनी, आता माझं नाव चुकलं का मला माहित नाही, परंतु त्यांनी अतिशय सुंदरपणे तर ते मनोगत व्यक्त केलं. गेले कित्येक दिवस माझ्याशी देवदत्त गोखले बोलतायत, त्यामुळे त्यांचं दुर्ग संस्कृती पासून कार्य संस्कृतीकडे हे पुस्तक काय किंवा भावदुर्ग या पुस्तकातल्या चारोळ्या काय ह्या मी आधीच वाचलेल्या होत्या. त्याला प्रस्तावना मीच दिलेली आहे भावदुर्गला. त्याच्यामुळे हे पुस्तक अगदी अथपासून इथेपर्यंत मी वाचलं आणि खरोखरच मला ते मनापासून आवडलं. अनेकदा आपण सभेत बोलायची वाक्य म्हणून अनेकदा प्रशंसा करत असतो, स्तुती करत असतो. एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा पुस्तकाबद्दल चांगलं बोललंच पाहिजे असा एक शिष्ट नियम असतो, त्यानुसार आपण बोलत असतो. पण मी अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला सांगते की मला हे पुस्तक आवडलं. मला हे पुस्तक स्तुत्यही वाटलं आणि आवश्यकही वाटलं, दोन गोष्टींसाठी. की गती ही संस्था आधी मुळामध्ये म्हणजे कार्य संस्कृती आणि दुर्ग संस्कृती याचा एक मेळ घालती. तो मेळ मला अतिशय नवखा वाटला, चांगला वाटला आणि सकस वाटला. मला या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वाक्य आठवतं की जे आपला इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बदलण्याची शक्यता असते. आणि हे वाक्य इतकं महत्वाचं आहे की आपण तांत्रिक दृष्ट्या किंवा वैज्ञानिक दृष्ट्या आपण कितीही आपला देश आणि आपण पुढे गेलो तरी सुद्धा काही सनातन मूल्य आणि काही संस्कृतीतून आपल्यापर्यंत आलेली जी मूल्य असतात
त्या मूल्यामध्ये अत्यंत आवश्यक अशी गोष्ट म्हणजे आपल्या कार्यसंस्कृतीमध्ये आपण या मूल्यांचा समावेश करणं आणि त्याच्यामध्ये आपल्या शरीराचं, मनाचं आरोग्य आणि एकंदरीतच सामाजिक आरोग्याचा विचार करणं, ह्या गोष्टी इतक्या महत्वाच्या असतात. याची जाणीव आपल्याकडे शिकणाऱ्याच नव्हे तर आपण समाजामध्ये ज्यांच्याशी संवाद साधू इच्छितो आहोत त्या प्रत्येकापर्यंत ही जाणीव पोहोचवण्याची गरज असते. आणि भावदुर्ग या तुमच्या अतिशय छोटेखानी पुस्तकानं हे केवळ तुमच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा तुमच्याकडे कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या अशा व्यक्तींसाठीच नव्हे तर इतरांसाठीही या ओजस्वी अशा इतिहासाची जाणीव करून दिलेली. आणि ही जाणीव करून देताना आपण जडजंबाळ शब्द, जडजंबाळ विचार असे जर मांडले तर ते पटकन लोकांपर्यंत पोहोचत नाही. मग त्यासाठी आपण जे माध्यम निवडतो ते माध्यम जर अतिशय साधं, सोपं, सुरेल आणि संवादमय असेल तर हे आपलं काम सुकर जातं. मगाशी म्हटलं तसं की आपल्या ओजस्वी अशा इतिहासाची जाणीव करून देणं, पण ती जाणीव करून देत असताना आपण ऐकणाऱ्याच्या आणि वाचणाऱ्याच्या पातळीपर्यंत सहजपणे पोहोचणं हे खूप महत्वाचं असतं. आम्ही देखील तेच करत असतो आमच्या निवेदनाच्या किंवा लेखनाच्या माध्यमातून. ते जितकं साधं, सोपं, ललित आणि प्रांजळ असेल तितकं ते लोकांपर्यंत अधिक पोहोचतं. आणि भावदुर्ग याच्यामधल्या दुर्गांवर आधारलेल्या चारोळ्या ह्या मला त्या दृष्टीनं अतिशय आवडल्या, चांगले वाटले. एकतर 4 ओळींमध्ये हे सगळं मांडणं हे जितकं आपल्याला वाटतं तितकं सोपं नाहीये. आता आपण त्यातल्या काही चारोळ्या ऐकल्या सुद्धा, अतिशय छान आवाजात ऐकल्या राहुल सोलापूरकरांच्या. त्यामुळे या पुस्तकाची बांधणी कशी झालेली आणि कोणत्या भावनेतून आणि कोणत्या दृष्टिकोनातून झालेली आहे याची कल्पना आपल्याला सगळ्यांनाच आणि आता हा सगळा कार्यक्रम पाहत आणि ऐकत असलेल्या सर्वांनाच होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाहीये. परंतु त्यातली योजना हे जे मी म्हणते या संपूर्ण पुस्तकाचं नियोजन हे मला फार आवडले. आणि त्या नियोजनामध्ये ज्याचा उल्लेख मी माझ्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा केलेला आहे की ही भावफुलांची प्रस्तर फुलं आहेत, पण त्याच्या मागे एक निश्चित विचार आहे. त्याच्या मागे एकतर आपल्या महाराष्ट्राच्या ओजस्वी इतिहासाबद्दल, शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याबद्दल आणि त्याच्यामध्ये त्या 30-35 वर्षाच्या काळांमध्ये उभारलेल्या जाणीवपूर्वक आणि कार्यसंस्कृतीचा निश्चित विचार करून उभारलेल्या या किल्ल्यांच्या प्रेमाचा पण याच्याशी संबंध आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार त्याच्या मागे आहे. मी दुर्ग संस्कृतीतून कार्यसंस्कृती या पुस्तकाचं सुद्धा वाचन केलेलं आहे. त्यामुळे या पुस्तकातून मला जाणवलं की देवदत्त आणि रश्मी गोखले यांच्या मनात या विचारांचं बीज जवळजवळ 3-4 वर्ष फुलत गेलेलं आहे आणि एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं असा हा संवाद सेतू त्यांनी बांधलेला. हे खूप महत्वाचं आहे. मुळामध्ये त्याच्यासाठी दुर्गप्रेम, त्या दुर्गप्रेमातून केलेलं दुर्ग भ्रमण, त्यानंतर त्या दुर्गाचा जाणून घेतलेला इतिहास आणि त्यातून आपल्या गतीच्या दृष्टीनं यात काय महत्वाचं आहे तर या दुर्ग संस्कृतीतून शिवरायांनी समाजासमोर ठेवलेली कार्यसंस्कृती जी येणाऱ्या पिढ्यांना कशी अभिमानास्पदच नव्हे तर कशी आदर्शवत होऊ शकते हा विचार पुढच्या पिढ्यांपर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी या दोघांनी केलेला हा जो जाणीवपूर्वक प्रयत्न आहे तो अतिशय स्तुत्य आहे. मुळामध्ये हे नुसतं चारोळ्यांचं पुस्तक असतं तर मला आवडलं नसतं. चारोळ्या हा प्रकार हा एखाद्या चलनी नाण्यासारखा असतो. कारण कुठेही आपल्याला आपलं म्हणणं पटवून द्यायचं असेल, ऐकणाऱ्या किंवा वाचणाऱ्या व्यक्तीला ते चटकन कळावं आणि त्याच्याकडनं आपल्याला पटकन दाद मिळावी अशी जर आपली इच्छा असेल तर चारोळी हा मराठी साहित्यातला, मराठी काव्यातला एक अतिशय प्रभावी असा चारोळींचा प्रकार आहे. हे तर निश्चितच आहे. आणि त्यामुळे चारोळी या काव्य प्रकाराचा आपण केलेला उपयोग हा मला आवडलेलाच आहे. पण त्याहीपेक्षा मला आवडलं ते की आपण जेव्हा जेव्हा हा किल्ला बघितलेला आहे, या किल्ल्याबद्दल तज्ञांकडून आपण समजून घेतलेलं आहे, त्याची छायाचित्र आपण काढलेली आहे, तर ती छायाचित्र
म्हणजे संग्रामदुर्ग चाकणचा किल्ला असं आधीच्या पानावर आपण लिहिलेलं आहे, छापलेलं आहे. त्याच्यानंतर त्याची अतिशय सुंदर अशी छायाचित्र आणि मग त्याचं स्थान, त्याचा प्रकार आणि मग त्याची वैशिष्ट्य ही जी आपण अतिशय थोडक्यात लिहिलेली आहे ती मला ह्यात फार महत्वाची वाटतात. त्यामुळे हे नुसतं चारोळीचं पुस्तक होत नाही, तर ते दुर्ग संस्कृतीकडे तुम्हाला नेणारं आणि त्या कार्यसंस्कृतीचं तुम्हाला भान देणारं असं हे पुस्तक होऊन जातं. त्याच्यामुळे आपण तर उघडून बघालच, परंतु अशा प्रकारे त्या किल्ल्याबद्दल छोटेखानी आणि अतिशय साध्या शब्दामध्ये दिलेली माहिती आणि त्यानंतर मग की घाट माथ्याच्या व्यापारी केंद्रावर नजर करडी संग्रामदुर्गाची, घाट माथ्याच्या व्यापारी केंद्रावर नजर करडी संग्रामदुर्गाची 55 दिवसांचा मावळ्यांचा लढा, साक्ष फिरंगोजींच्या साहस पर्वाची. हे साहस पर्व तुम्ही इतक्या थोडक्या शब्दामध्ये या चारोळीतनं सांगितलं, याबद्दल मला तुमचं अभिनंदन करावंसं वाटतं आणि म्हणून हे पुस्तक मला अत्यंत महत्वाचं वाटतं. त्याच्यामध्ये तुम्ही नियोजन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही असं आपल्या विद्यार्थ्यांना सांगतच असाल की गोष्ट छोटी किंवा मोठी, पण त्यात नियोजन हे अतिशय महत्वाचं असतं आणि ते नियोजन तुम्ही केलेलं आहे. तुम्ही आधी जलदुर्ग घेतले, त्याच्यानंतर भुईकोट किल्ले घेतले आणि त्याच्यानंतर तुम्ही गिरिदुर्ग घेतले. एखादी गोष्ट जेव्हा आपण प्रत्यक्ष पाहतो तेव्हा तिच्याबद्दल उत्सुकता आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि तशी उत्सुकता वाचणाऱ्याच्या मनामध्ये तुम्ही निर्माण केलेली. मला अगदी खात्री आहे की गणेश दुर्ग असो, आता किती छान आहे, मला आवडलं हे की गणेश दुर्ग नेमका कुठे, मग त्याच्यानंतर त्याचा प्रकार काय आहे, तो भुईकोट स्थलदुर्ग येतो आणि वैशिष्ट्य काय आहे, तर त्याच्यात तो कधी बांधून झाला, कशा करता बांधला आणि मग त्याच्यामध्ये नेमकं काय काय समाविष्ट आहे हे तुम्ही सांगता. तेव्हा अष्टकोनी किल्ला, भोवती खंदक, लगेच चित्र उभं राहायला लागतं. शोभे राजवाडा सांगलीचा, दरबार हॉलची भव्यता वेधक, तो दरबार हॉल कसा आहे हे बघण्याची उत्सुकता निर्माण होतेच. लौकिक इथल्या गणेश मंदिराचा ही उत्सुकता निर्माण होणं असं मला खूप वाचता येईल. त्याच्यामध्ये अनेक न माहिती असलेले किंवा अल्प माहिती असलेले असेही किल्ले आहेत आणि या किल्ल्यांकडे जर तरुण पिढी वळली तर हे सगळ्यांना आपल्याला हवंय. कारण ज्या तरुण पिढीला तुम्ही कार्य संस्कृतीचा मार्ग दाखवताय त्या तरुण पिढीचं मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी, त्यांच्यातलं शारीरिक चैतन्य आणि ती स्फूर्ती वाढवण्यासाठी सुद्धा हे असं दुर्ग भ्रमण आणि नियोजनबद्ध अशी दुर्ग भ्रमंती आणि नेमकं या दुर्गामधून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे याची त्यांना करून दिलेली जाणीव, ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या. आणि ही जाणीव या भावदुर्ग पुस्तकातून तुम्ही नकळतपणे करून दिली. त्यामुळे मी देवदत्त माझ्याशी ज्या ज्या वेळेला संवाद साधत होते त्यावेळेला मी त्यांना सांगितलेलं आहे की भावदुर्ग हे शीर्षक देखील मला खूप आवडले. हे शीर्षक अशासाठी आवडलं की एखादा किल्ला, एखादं स्थळ बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात त्या भावनांना दिलेलं शब्दरूप म्हणून हा भावदुर्ग आहे. पहिल्यांदा त्या किल्ल्याची माहिती आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याबद्दल लिहिलेली चारोळी म्हणजे तुमच्या भावनांचा आविष्कार आहे. आजच्या पिढीला जी माध्यमांच्या थोड्याशा गोंधळात अडकलेली आहे, म्हणजे मराठीतनं त्यांना शिकवायचं की इंग्लिश मधनं शिकवायचं, हे पहिल्या पायरीपासून हे सगळे प्रश्न निर्माण होतात. पण त्यांनी कुठल्याही माध्यमातून जरी शिक्षण घेतलेलं असलं तरी जी भाषा आपल्याला ज्ञान देते त्या प्रत्येक भाषेला आपलंसं करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये वाढावी, हा सुद्धा मला वाटतं गतीचा एक हेतू आहे. त्याच्यामुळे तुम्ही जरी तुम्हाला त्यांना मार्गदर्शन करण्याचं तुमचं माध्यम हे वेगवेगळं असू शकतं, ते मराठी असू शकतं, हिंदी असू शकतं, इंग्रजी असू शकतं, पण अशा साहित्याची निर्मिती जेव्हा तुम्ही मराठीतून करता त्यावेळेला अगदी निश्चितपणे या पुस्तकाचा अंगीकार आणि त्या पुस्तकाचं वाचन ही सगळी मंडळी करतील. आणि हे केवळ तुमच्या गतीच्या विद्यार्थ्यांसाठीच म्हणजे उपयुक्त आहे असं नव्हे. कुणीही वाचक, दुर्गप्रेमी किंवा ज्याला ते किल्ले बघायचे आहेत, त्या किल्ल्यांचा इतिहास पडताळून बघायचा आहे आणि त्यासाठी त्याला अगदी थोडक्या शब्दामध्ये
त्या दुर्गाचं वैशिष्ट्य कळायला हवं. अशा प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचं असलेलं असे छोटेखानी पुस्तक तुम्ही निर्माण केलं. त्यामुळे देवदत्त आणि रश्मी या दाम्पत्याचे मी खूप मनापासून अभिनंदन करते. आणि मग मला असं वाटतं की प्रस्तर फुलं जी आहेत ती मार्गदर्शक ठरते. ती तुम्हालाच पुढच्या तुमच्या कार्यामध्ये अशा नवनवीन संकल्पना सुचतील. आज योगायोगानं हनुमान जयंती आहे आणि म्हणून हनुमान हे अनेक गोष्टींसाठी हनुमंताचं रूप हे आपल्या नजरेसमोर असायला हवं. एक तर मुळामध्ये श्रद्धा, आपल्या कामावरती श्रद्धा, आपल्याला श्रद्धास्थान असणाऱ्या अशा व्यक्तीचं महात्म्य जाणून मग त्याच्यावर जडलेली श्रद्धा, नियोजनबद्ध असं काम आणि मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये, या एका 2 ओळींच्या श्लोकातच हनुमंताचे सगळे गुण आपल्याला आकळतात, ते तसे लिहिलेले नसले तर. की आपल्या मनाचं सामर्थ्य हे आपल्या शरीराच्या सामर्थ्यापेक्षा सुद्धा मोठं ठरू शकतं आणि आपल्या आवाक्यात नसलेल्या अशा अनेक गोष्टींना आपला आत्मविश्वास, संवाद साधण्याची ओढ आणि नियोजनबद्ध काम या गोष्टी साध्य करू शकतात. हे हनुमंतानं आपल्या कामातून, आपल्या कार्यातून, आपल्या श्रद्धेतून वेळोवेळी दाखवलं. त्याच्यामुळे औचित्यपूर्ण असा हा समारंभ आहे. 10 मिनिटं मला दिलेली होती, बहुधा ती संपलेली असावी. आणि म्हणूनच मी असं म्हणेन की प्रयोगशीलता हा कार्यसंस्कृतीचा पाया आहे. हे जाणून या सगळ्या पुस्तकांची निर्मिती तुम्ही करता आहात. संवाद हा गुरु शिष्यामधला नव्हे, तर मार्गदर्शन देणारा आणि घेणारा यांच्यामधला जसा महत्वाचा सेतू असतो, तसाच समाजामध्ये अत्यंत महत्वाचा असा घटक असतो. हा संवाद हरवू नये म्हणून तुमच्यासारखी तरुण पिढी हे असं अतिशय बांधीव नियोजनबद्ध काम करते. याबद्दल मला तुमचं कौतुक वाटतंय, अभिनंदन करावंसं वाटतंय. पुन्हा एकदा आज तुमच्या माध्यमातूनच डॉक्टर सतीश बागल यांच्यासारख्या अतिशय विद्वान अशा व्यक्तीचे विचार मला ऐकायला मिळाले, म्हणून मला तो आनंद इथं अगदी मनमोकळेपणानं जाहीर करावासा वाटतो. आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करावंसं वाटतं. आणि इथेच भावदुर्गला जनमान्यता मिळो, राजमान्यता मिळो असं मी म्हणेन. राजमान्यता म्हणजे कुणाची? तर आपल्या समोर जी माणसं आहेत त्या सगळ्यांकडून मिळालेली मान्यता ही जनमान्यताही असते. आणि जेव्हा त्याला विद्वानांची मान्यता मिळते तेव्हा ती आपोआपच राजमान्यता होते. असं इथं स्पष्ट करून माझं छोटेखानी मनोगत मी इथं संपवते आणि भावदुर्गला मी मनःपूर्वक शुभेच्छा देते पुनश्च एक वार. धन्यवाद. आपले मनोगत ऐकल्यानंतर आपल्याला रसिकांनी सुसंवादिनी हा किताब का बहाल केला असावा याची पुरेपूर जाणीव मला झाली. खरं तर आपल्या समोर निवेदन करण्यासाठी मला अत्यंत टेन्शन आलं होतं. मस्त करताय. परंतु हे संवाद कौशल्य आपल्यासारख्यांकडून आम्हाला शिकायला मिळेल यात नक्कीच मला खात्री वाटते. आणि आपण आलात आणि आपला वेळ दिलात. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आपण आता पोहोचले आहोत. मी आभार प्रदर्शनासाठी गतीचे संचालक आणि या दोनही पुस्तकांचे सहलेखक श्री देवदत्त गोखले यांना आमंत्रित करतो. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक डॉक्टर सतीश बागल आणि माननीय सौ मंगलाताई खाडीलकर हे दोघेही आपल्या व्यस्ततेतून आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले, याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो. तसंच आपण सर्वांनी उपस्थित राहून या प्रकाशन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचेही विशेष आभार. गती संवाद विश्वासाचा 2.0 या पुस्तकाचं प्रकाशन आणि अनमोल मार्गदर्शनासाठी बागल सरांचे मनस्वी धन्यवाद. गतीच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल सरांनी व्यक्त केलेलं समाधान आणि सूचना आमच्यासाठी लाख मोलाच्या आहेत. सर्व मेंटॉर्सच्या मार्गदर्शनाखाली गतीची प्रगती अशीच सुरू राहील असं मी सरांना आश्वस्त करतो. आम्ही मंगलाताईंना विनंती केली आणि त्यांनी भावदुर्ग या पुस्तकाला प्रस्तावना देण्यास तात्काळ होकार दिला. नुसतीच प्रस्तावना दिली असं नाही, तर मार्गदर्शन आणि सूचना सुद्धा केल्या. तसंच
पुस्तकाचं प्रकाशन करण्यासही त्यांनी लगेचच होकार दिला. त्यांनी मांडलेले प्रेरक विचार नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी दिशादर्शक ठरतील. मॅडम, आपले मनपूर्वक धन्यवाद. दुर्ग संस्कृती या संकल्पनेशी अगदी सुरुवातीपासूनच जोडले गेलेले आणि या चारोळ्यांसाठी अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने कामात खूप व्यस्त असूनही गतीच्या प्रेमाखातर व्हॉइस ओव्हर देणारे सुप्रसिद्ध अभिनेते व्याख्याते श्री राहुलजी सोलापूरकर यांचेही विशेष आभार. गती संवाद विश्वासाचा 2.0 हे अत्यंत सुंदर सुबक पुस्तक तयार करणारे ग्रेट ग्राफिक्सचे आमचे श्री विनोद चव्हाण यांचे आभार. भावदुर्ग या एका वेगळ्या धाटणीच्या पुस्तकाच्या प्रवासात अनेक मंडळी आणि संस्थांचं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं. मुखपृष्ठाशी संबंधित महत्वपूर्ण सूचना करणाऱ्या पुण्याच्या एम क्रिएशन्सचे श्री राजीव कुलकर्णी, पुस्तकाचं उत्कृष्ट डिझाईन आणि अल्पावधीत छापून पूर्ण करणाऱ्या मारुती प्रेस जळगावचे श्री राकेश तमखाने आणि त्यांची संपूर्ण टीम, व्हिडिओ निर्मितीसाठी आम्ही वेळोवेळी ज्यांना त्रास दिला आणि त्यांनी तेवढ्याच तत्परतेने ते सगळे व्हिडिओज आपल्या समोर पोहोचवण्यासाठी आमची मदत केली, ते नाशिकचे श्री मनीष कोरांने आणि आजच्या कार्यक्रमाची तांत्रिक आघाडी सांभाळणाऱ्या उत्तरा बुनकर या सगळ्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आमचे मेंटर प्राध्यापक श्याम जोशी, प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा जोशी आणि प्राध्यापक चारुदत्त गोखले यांनी पुस्तकांसंबंधी वेळोवेळी महत्वाच्या सूचना केल्या. तसंच आपल्या बहारदार सूत्रसंचालनाने आपल्या सगळ्यांना बांधून ज्यांनी आज ठेवलं ते आमच्या गतीचे ऍडजंक्ट ट्रेनर आर्किटेक्ट नीरज देशपांडे या सगळ्यांच्याच मी ऋणात राहू इच्छितो. गतीचं सोशल मीडिया अकाउंट नेक्सा सॉफ्टवेअरच्या टीमने यशस्वीपणे हाताळलं, त्यांचेही विशेष धन्यवाद. तसंच सर्व दैनिकांचे संपादक, त्यांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्यांचे आम्ही ऋणी आहोत. आमच्या सर्वच उपक्रमांना ते नेहमीच भरभरून दाद आणि प्रसिद्धी देत असतात. गतीच्या आजपर्यंतच्या प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्ती आणि संस्था यांचे मनपूर्वक आभार. जाता जाता एवढंच म्हणतो, पडलो दुर्गांच्या प्रेमात सहवास इतरासी द्यावा, जीवनाला मिळे अनोखी दिशा, राम राम आमुचा घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद स्वप्नील. एक सूचना फक्त कार्यक्रमाच्या शेवटी मी आपणा सर्वांना करू इच्छितो की भावदुर्ग हे पुस्तक 1 मे पासून 31 मे पर्यंत सवलतीच्या दरात आपल्या सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. हे पुस्तक ज्यांना ज्यांना घेण्याची इच्छा असेल त्यांनी देवदत्त, रश्मी किंवा गती परिवारातील आपल्या जवळच्या कुठल्याही सदस्याशी संपर्क साधावा आणि हे पुस्तक आपण नक्कीच घ्यावं, वाचावं आणि दुर्गांनाही भावना असतात किंवा दुर्गांच्याही भावना समजून घेतल्या जाऊ शकतात हे नक्कीच आपल्याला कळेल. मान्यवरांच्या परवानगीने आजचा हा आभासी प्रकाशन सोहळा इथेच संपला असे मी जाहीर करतो आणि अनौपचारिक चर्चेसाठी हे व्यासपीठ आता मी खुलं करतो. धन्यवाद. नमस्कार. छान झाला कार्यक्रम. सगळ्यांना प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. नक्कीच जरूर आता आपण व्यासपीठ खुलं केलेलं आहे तर नक्कीच आपण शेअर करू शकतात. धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम खूपच छान झाला आणि गतीच्या सर्व सदस्यांना ज्यांनी अथक प्रयत्न करून हा कार्यक्रम खूपच उत्कृष्ट केला. पर अजून एक गोष्ट सांगण्याचं असं वाटतं मला की नवीन जी पिढी आहे, जी साधारण जे छोटे मुलं आहेत, त्यांना आपलं महाराष्ट्रीयन कल्चर वगैरे काहीही माहित नाही. ते जसं म्हणजे दे आर ॲडिक्टेड टू व्हॉट्सअप वगैरे जे काय सोशल मीडिया याच्याशी खूप ते काय म्हणतात मग्न असतात. परंतु या माध्यमातून कदाचित त्यांना नक्कीच उपयोग होणार आणि त्यांना आपलं जे काय आहे महाराष्ट्राची संस्कृती, किल्ले, नंतर त्याच्या मागचा इतिहास याची पूर्णपणे माहिती होणार. तर नक्कीच हा उपक्रम खूपच स्तुत्य आहे आणि हा सर्व मीन्स जे काय आपलं काय म्हणतात जे लहान मुलं आहेत त्यांना जास्त फायदा होणार. कारण आपले म्हणजे जे काय आता जे इंजिनियर्स आहेत किंवा जे मोठे मुलं आहेत अबव 18 किंवा त्यांचं ऑलरेडी शालेय शिक्षणातून त्यांना
या गोष्टी म्हणजे थोड्या काय होईना इतिहास माहिती, परंतु जी छोटी मुलं आहेत त्यांना बिलकुल माहित नाही. आणि हा नक्कीच एक चांगला उपक्रम तुम्ही घेतलेला आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि गुड लक. थँक्यू. धन्यवाद. गानू, आपण काहीतरी बोलत होतात, प्लीज. हो, अतिशय दृष्टीनंदक सोहळा झाला, सुंदर सोहळा झाला. युवा पिढीला मार्गदर्शनपर काहीतरी केल्याचं एक समाधान असतं याच्यामध्ये, कळलं का? नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, कळलं का? खरंय. एकंदर जो आपण हे बघतोय सगळा बाजार बघतोय सगळा, त्या बाजारात दीपस्तंभासारखं उभं राहून तुम्ही जे काम करताय तर ते खरंच उल्लेखनीय आहे आणि खरोखर कौतुक आहे. धन्यवाद सर. नुसतं करा म्हणायची गुणगुण ते करायला पाहिजे, कळलं का? तुम्ही ते अंगावर घेतलंय, कळलं का? आणि या भरकटलेल्या युवा पिढीला यातनं खूप काही घेण्यासारखं आहे, कळलं का? जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते आपण पोचूया. हा, आणि याच्याकरता तुम्हाला खरोखर धन्यवाद. मंगलाताईंचं सुद्धा चांगलं भाषण ऐकायला मिळालं, बाबू सरांचं सुद्धा भाषण चांगलं होतं, कळलं का? आणि एक चांगला संकल्प तुम्ही सोडलाय. आम्हाला जेवढं त्याला पाठबळ द्यायचं तेवढं पाठबळ देऊ. धन्यवाद. योगेश कुलकर्णी, योगेश तासखेडकर यांना बोलायचं आहे काहीतरी. मी बोलतेय अर्चना मामी. ओके. रश्मी आणि स्वप्नील दोघांचंही खूप खूप अभिनंदन. कार्यक्रम अतिशय सुंदर. लेख नेहमी आम्ही वाचतच असतो, ते आवडतही असतात आम्हाला. आता हे नक्कीच उत्सुकता आहे. धन्यवाद. मोहन कुलकर्णी सर बोलत होते मगाशी, त्यांना इंटरप्ट केलं गेलं बहुतेक. सर प्लीज बोला. नाही बोलू द्या, सगळ्यांना बोलू द्या. मी नाही बोला सर, बोला, काहीच हरकत नाही, प्लीज. कार्यक्रम खूप छान झाला आणि जसं मंगलाताईंनी आणि बागल सरांनी सांगितलं त्याच्यामध्ये एक असं जाणवलं की कुठल्याही वयात आता आपल्या पिढीतल्या लोकांची काय जबाबदारी आहे. सरांनी सांगितलं, तुषार कुलकर्णी सरांनी, की तरुणांनी तर याच्यामध्ये मुलांनी तर व्हायलाच पाहिजे, पण आपल्याही सारख्या पिढीतल्या लोकांची ही जबाबदारी असेल की आपण जे काही चांगलं पाहिलं ते खालच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आणि ते व्यवस्थित पोहोचतं ही जबाबदारी मला वाटतं आपण घ्यायला पाहिजे. या दुर्गाचं असं आहे की ही कार्यसंस्कृती कुठल्याही प्रोजेक्टमध्ये, कुठल्या याच्यामध्ये एक कार्यसंस्कृती, कार्यपद्धती खूप महत्वाची असते. मग ते इंडस्ट्री असेल, तुमचं कौटुंबिक हे असेल, काहीही असेल, त्याच्यामध्ये ही खूप कार्यपद्धती, कार्यसंस्कृती खूप महत्वाची असते. ही आपण ती जाणून दिलेली आहे, दाखवून दिलेली आहे. तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत योग्य रीतीने पोहोचणं, प्रभावी रीतीने पोहोचणं ही मला वाटतं सर्वांची जबाबदारी आहे. आणि खूप छान कार्यक्रम झाला, अगदी नियोजनबद्ध झाला, वेळेत झाला. दोघांचंही खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. कार्यक्रम चांगलाच झाला आणि मला असं वाटतं की थोडक्यात गोडी म्हणतो आपण, तर चारोळीमध्ये तुम्ही काय मांडलंय ते आम्हाला सगळ्यांना नक्कीच वाचायला आवडेल. दुर्ग मोठा आणि थोडक्यात चारोळीमध्ये त्याचा इसेन्स असा एक वेगळा फॉर्मॅट तुम्ही घेतलाय पुस्तकासाठी. तर उत्सुकता आहे, आम्ही जरूर वाचू आणि इतरांना पण वाचायला देऊ. थँक्यू सो मच मॅडम. हॅलो, माझा आवाज येतोय? हो सर, येतोय. बोला सर. हा, नमस्कार. मी राजन भावसार. आजचा आपला कार्यक्रम खूपच सुंदर झाला. न भूतो न भविष्यती असंही म्हणू शकतो, कारण तुम्ही काय मेहनत केलेली आहे ते आज आम्हाला कळलं. आतापर्यंत आम्हाला फक्त तुमची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एवढंच माहिती होतं, परंतु खरोखर तुम्ही जे मेहनत केलेली आहे त्याला तोड नाही. आणि त्यासाठी आमची पण काही मदत लागल्यात केव्हाही सांगा. आणि हे फार तुम्ही चांगलं सामाजिक कार्य करत आहात, त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. धन्यवाद. मी बोलू इच्छितो. बोलू. नमस्कार डॉक्टर, बोला. नमस्कार. कार्यक्रम खूप सुंदर झाला. आम्ही पण आतुरतेने पुस्तकाची वाट पाहत आहोत. आम्हालाही वाचायला ते नक्कीच आवडेल. दुर्ग संस्कृती ते कार्यसंस्कृती हे पुस्तक वाचल्यावर याची वाट पाहणं अत्यंत आम्हाला म्हणजे अशी इच्छा होती की आता लगेचच ते वाचायला आम्हाला जर मिळालं तर फार आनंद होईल. आणि दोघांचे आणि पूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.
पुरंदरे मॅडम बोलतायत, आपण त्यांना संधी देऊयात. हो हो, मी डॉक्टर पुरंदरे. मी सिव्हिल इंजिनिअरिंग मधले PhD केलेलं आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं मला तुमचा दुर्ग संस्कृती हा जो आहे संपूर्ण तुमचा जो प्रवास आहे तो मला खूप आवडला. मी त्या दृष्टीनं सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दृष्टीनं तो जास्ती बघितला गेला. त्यामुळे आतापर्यंत तुम्ही जे काही कार्य केले त्याच्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि असेच काम तुम्ही पुढे चालू ठेवाल याच्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. आपल्यासोबत अजून एक मॅडम आहेत, मला त्यांचं नाव नाही दिसत आहे. बोला मॅडम तुम्ही. कोण? सुजाता देशपांडे का? हो हो हो, बोला बोला बोला. आणि मला महत्वाचं सांगायचंय, सर्वांनी अगदी छान सांगितलेलं आहे, ते अगदी तुम्ही पात्रच आहात त्याबद्दल काही प्रश्न नाहीये. परंतु मला एक विशेष सांगायचं की जसं नवीन पिढीला जी प्रेरणा देण्यासाठी दुर्ग अतिशय उपयुक्त आहे, तर त्याबरोबर आणखीन एक नवीन पिढीला सांगितलं पाहिजे की शिवाजी महाराजांनी अनेक अपयशातून हे यश निर्माण केलेलं आहे. आता काय झालेलं आहे की फक्त शिवाजी म्हणजे पोवाडा ते जिंकणार आणि त्यांना फक्त विजयच मिळणार, बाकी काय होणार नाही, अशी एक नवीन पिढीच्या मनामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा झालेली आहे. असं नाहीये, त्यांना अनेक ठिकाणी अपयश पण मिळाले, ते हरलेले पण आहेत, पण त्यातूनही त्यांनी प्रौढ होण्याचं राज्य कसं निर्माण केलं हे नवीन पिढी पुढे येणं खूप आवश्यक आहे. तर यासाठी मला असं वाटतं त्या दृष्टीने सुद्धा आपण आपल्या कार्यक्रमांमध्ये किंवा याच्यामध्ये असं केलं, नवीन पिढीला जर मार्गदर्शन केलं, सांगितली परिस्थिती, तर चांगलं होईल असं मला वाटतं. थँक्यू सो मच. जोशी सरांना बोलायचं होतं. ओके मॅडम, त्यांचा ऑडिओ व्हिडिओ सुरू होत नाहीये, तर आपल्या इथून म्यूट झालाय का? हो, मी करते. हा प्लीज. त्यांच्या इकडे नोटीस गेली असेल, मे बी डायलॉग बॉक्स आला असेल, मी बोलते फोनवर त्यांच्याशी. बोला जोशी सर, बोला. नमस्कार. नमस्कार. आजचा कार्यक्रम अतिशय नेटका, सुंदर आणि विशेषतः मला आजचं जे काही या सगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन होतं ते अप्रतिम होतं, खूप छान होतं. आणखीन बागल सरांचं जे काही व्याख्यान होतं ते खूप प्रेरक आणि सगळ्या तरुण लोकांना. हॅलो, ऐकू येते ना? हो हो, येत आहे. अतिशय उत्कृष्ट दिशा देणारं असं बागल सरांचं व्याख्यान होतं. अतिशय आटोपशीर आणि योग्य त्या शब्दामध्ये त्यांनी उत्कृष्ट विचार व्यक्त केले. मंगलताईंच्या बद्दल तर काय बोलायचं, त्या उत्तमच बोलतात आणि सगळ्या ज्येष्ठ लोकांचे उत्तम आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, तसेच ते सदैव राहतील. अशीच उत्तमोत्तम कामं करत राहा. खूप छान गतीची प्रगती ही सातत्याने चालू राहू दे. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनाही बोलायचंय. रवींद्र पाटील सर बोलत होते आधी. सर बोला ना प्लीज. नमस्कार. 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 1-1.5 महिन्यापासून आम्ही पाहतोय स्वप्नील आणि रश्मी खूप मेहनत घेऊन हे पुस्तकाचं काम करतायत. ते पाहून आम्हाला असं वाटत होतं की याच्यात नक्की काय आहे, एवढी 2-1.5 महिन्यापासून काय मेहनत घेतात ते. तर ते आज आम्हाला कळलं. मेहनत घेऊन आणि ते सुंदर पुस्तक केलेले आणि निरनिळ्या दुर्गांचं 4 ओळीमध्ये जे काही संक्षिप्त वर्णन केलेलं आहे ते अक्षरशः वाखाणण्यासारखं आहे आणि त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. तसेच बागल सरांनी जे चीनच्या अर्थव्यवस्थेबद्दल विचार मांडले ते खरोखरच घेण्यासारखे आहेत. ते मला स्वतःला खूप आवडले आणि त्यांनी ते पुस्तकाचं उद्घाटन केले, त्याच्याबद्दल त्यांचा पण मी आभार मानतो. आणि दुसरं, मंगलाताई खाडीलकरांनी सुद्धा याच्याबद्दल जे सांगितलं भाव याच्याबद्दल भावदुर्ग, तर ते सुद्धा त्यांचं अत्यंत प्रेरणादायी होतं आणि हे निश्चितच रश्मी आणि स्वप्नील यांचा उत्साह वाढवणारा आहे आणि टीम गतीचा पण उत्साह वाढवणारा आहे. तर मी टीम गतीला पण या पुढच्या यशासाठी शुभेच्छा देतो आणि लिमये सर. नमस्कार, मी संग्राम लिमये धुळ्याहून बोलतोय आणि आजचा कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि तुमच्या दोन्ही पुस्तकांना आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि आमचे मित्र आर्किटेक्ट नीरज यांनी पण सूत्रसंचलन खूप सुंदर केलं.
माझ्या आधीच्याही लोकांनी त्यांचं कौतुक केलं, त्यांच्याही खूप खूप शुभेच्छा. गतीबरोबर असंच पुढे तुमच्या सगळ्यांची प्रगती होत राहो, या शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद थँक्यू सो मच. शिकेश नाईक. कार्यक्रम खूप छान झाला, मार्गदर्शन पण खूप उत्तम केलंय. त्याच्यामुळे आता आम्हाला इतकी उत्सुकता लागली की पुस्तक आम्ही आता कधी हातात घेऊ. तर 1 मेच्या ऐवजी अगोदर जर झालं तर फारच उत्तम होईल. आमचा प्रयत्न आहे आमचा. अशीच तुमची प्रगती हो. सगळ्यांचे मोठ्यांचे आशीर्वाद आहेच तुमच्या पाठीशी. धन्यवाद. खूप छान कार्यक्रम. थँक्यू सो मच. ओके. नांदेडकर सर नमस्कार. सर नमस्कार. खूप आनंद वाटला. भाषण संपूर्ण ऐकलं, मंगलाताईंचं, बागलांचं आणि तुमचं. त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि संपूर्ण माहिती किल्ल्यांची समजली. खूप खूप मेहनत घेतली रश्मीताई आणि देवदत्त तुम्ही. त्यामुळे मला आनंद वाटला. आपण प्रत्यक्ष जरी भेटलो नाही आतापर्यंत, पण फोनवर आपलं खूप बोलणं झालं किल्ल्यांविषयी. त्या किल्ल्यांची अप्रतिम माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि आणखीन काय करता येईल तर पुढे यावं मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो. धन्यवाद. नक्की. मी फक्त सगळ्यांची ओळख करून देतो. डॉक्टर श्रीपाद नांदेडकर हे स्वतः खूप मोठे दुर्ग अभ्यासक आहेत आणि धुळ्याचा इतिहासाचार्य V.K. राजवाडे संशोधन मंडळ जे त्या संशोधन मंडळाचे पण सर सभासद आहेत कार्यकारिणीचे. आणि तिथे जे संग्रहालय तर त्याचे म्हणजे संग्रहालय प्रमुख अगदी सांगायचं तर असं सर गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत आणि दुर्गांवरती पण सरांचा खूप अभ्यास आहे. धन्यवाद नांदेडकर सर. थँक्यू सर. तर धुळ्यात आलो की आपण नक्की भेटूयात. आम्हाला अजून तुमच्याकडनं बरंच काही शिकायचं आहे. तर आम्ही नक्की तुम्हाला फोन करू आणि आपण भेटूयात सर. नक्की 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 एकदा जरूर सर्वांनी यावं ही विनंती. येस. छान वाटतं. खूप खूप नक्की. धन्यवाद सर. पत्की सर बोलतायत माझ्या. विनय बोला सर प्लीज. विनय बोला. नमस्कार. सगळ्या ज्येष्ठांना आणि सगळ्या महत्वाच्या व्यक्तींना, सगळ्या अनुभवाने ज्येष्ठ बागल सर, खाडीलकर मॅडम आणि सगळ्यांना नमस्कार. मी विनय पत्की, देवदत्त, माझ्यासाठी देवदत्त पण स्वप्नील यांचा मी ज्युनियर. अत्यंत छान प्रोग्राम झाला. कॉन्सेप्ट म्हणजे ही जी पुस्तकाची चारोळी आणि दुर्ग याची जी सांगड घालण्याची वेगळी धाटणी, इनोव्हेशन म्हणजे आम्ही आज सगळीकडे चाललंय इनोव्हेशन. तर या असं काहीतरी बघायला मिळणं ते इतक्या जवळच्या व्यक्तीकडून आणि ते पण त्याच्या प्रकाशनासाठी आणि अशा सगळ्या गोष्टीसाठी स्वतः हजर राहता येणं खूप मोठी संधी. धन्यवाद. स्वप्नील, माझ्या ते सगळेजण स्वप्नील नावाने ओळखतात. तर स्वप्नील आणि रश्मी या दोघांचं खास अभिनंदन. कारण कोणतंही संगीत ज्या वेळेला मोठं होतं ते कोणत्याही फॉर्म मध्ये त्याच्यासाठी असतात दोन. एक महत्वाची गोष्ट म्हणजे मूळ स्वर, की तो किती फाईन ट्यून आहे. आणि माझ्या आता या सगळ्या कार्यामध्ये दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनात आणि या सगळ्या मेहनतीमध्ये स्वप्नील आणि रश्मी हे एक स्वरासारखे आहेत. आणि त्यामुळे हे संगीत, हे जे म्युझिक आहे हे वेगळ्या स्तरावर जाणार याच्याबद्दल शंका नाही. म्हणजे माझा ह्याच्याबद्दल बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास. पण माझ्या मते हीच म्हणजे आम्ही देवदत्त, मी तुमच्या बरोबर दुर्ग संस्कृतीपासून मॅनेजमेंट, राजांचं मॅनेजमेंट आणि आपल्या या सगळ्या गोष्टीमध्ये कौशल्य वगैरे सगळ्याच्यावर बोलत असतो. तर याचा एका वेगळ्या फॉर्म मध्ये काहीतरी बाहेर यावं, जे जाणता राजासारखं काहीतरी व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तर त्याच्यासाठी माझे आणि इतरांची जी काही मदत लागेल मी कायम असेल. कृपया मला कळवा. धन्यवाद. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू विनय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आतापर्यंत सगळ्यांनी मतं व्यक्त केली, त्याच्यामध्ये आमचं पण मत त्याच्यातच आलं. आणि खूप अतिशय सुंदर कार्यक्रम आम्हाला बघायला मिळालाय आज. तुमच्या गतीला, तुमच्या सगळ्या उपक्रमांना हनुमंताचं बळ आणि गती मिळो ही आमच्या दोघांकडनं शुभेच्छा. आणि अर्थात ताई आजीकडून सुद्धा थँक्यू सो खूप मच. आशीर्वाद तिच्याकडनं तुम्हाला. कारण तिने तुला मगाशी थोड्या वेळ बघितलंय पण कळत नव्हतं.
नाही, समजू शकतो कारण झूम वरती खूप लिमिटेशन्स येऊन जातात, तो समजू Thank you. शकतो आम्ही या गोष्टी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नमस्कार सर. नमस्कार पाटील सर, नमस्कार. मी प्राध्यापक राजाभाऊ पाटील फ्रॉम MIT एडीटी युनिव्हर्सिटी. तुम्ही ज्या प्रकारे आमच्या मुलांना गायडन्स केलं होतं वर्क कल्चर थ्रू स्पोर्ट कल्चर, आज तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. खूप चांगला कार्यक्रम झाला आणि तुमच्या आयुष्यात अशीच कायमस्वरूपी गती असावी, तुमच्या गतीसोबत मिळावी अशी माझी इच्छा आहे. आणि नंतर आपण पण परत आमच्या मुलांना गायडन्स कराल किंवा जे काही तुम्ही या पुस्तकामध्ये लिहिलंय किंवा ज्या प्रकारे तुम्ही किल्ल्यांचा अभ्यास केलेला आहे, की त्यांचा आर्किटेक्चर असो किंवा जे काही बांधकाम असेल किंवा शिवाजी महाराजांची जी नीती होती, आणि त्या प्रकारे तुम्ही ऑलरेडी आमच्या मुलांना गायडन्स दिलं आणि आणखीन डिटेलमध्ये आमच्या मुलांना तुम्ही गायडन्स कराल, आणि अशीच माझी अपेक्षा आहे. आणि नक्की. तुमच्या प्रवासासाठी कायमस्वरूपी गती असावी हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांचे. आपण सगळेजण आलात, आम्हाला खूप छान वाटलं. पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार. बागल सर, मंगलाताई, जोशी सर, जोशी मॅडम, आपण सगळ्यांनी खूप छान आशीर्वाद दिले. रवींद्र पाटील सर, हे सगळी आमची टीम आहे आणि या टीमच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. अजून पुढे नवनवीन कल्पना सुचतायत, त्याच्यावरती काम निश्चितपणे पुढे सुरू राहीलच. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सर. थँक्यू. बाय. थँक्यू नीरज. बाय बाय. इट वॉज वंडरफुल. थँक्यू. छान टेक्निकली तुम्ही हँडल केलं आणि कुठेही आपल्याला अनइंटरप्टेड कार्यक्रम झाला. सो इट वॉज व्हेरी नाईस. उत्तरा मॅडम, थँक्यू. बिलकुल. थँक्यू एव्हरीवन. कुलकर्णी मॅडम काय बोलताय? हा मॅडम. चांगला झाला सगळा, छान कार्यक्रम आणि Yes, खूप ma'am. उत्सुक आहे पुस्तक वाचण्याची आता. हो, नक्कीच. येस. नवीन रोल आहे ना, न्यू हॅट हो. रायटरची. रायटर, कवी, आतापर्यंत ट्रेनर, एंटरप्रेनर हे वेगळ्या हॅट्स होत्या. हॅट्स ऑफ आहे. थँक्यू सो मच. अच्छा. रश्मीनी म्हटलं आठवड्याला यायला काही हरकत नाही. आता स्वप्नील चारोळ्याला येत असेल तर त्याच्यावरती एक कडी म्हणजे आठवड्या. प्रयत्न करून बघायला हरकत नाही. विषय भरपूर मिळतील. एकदा यांनी दुर्ग विषय घेतला, तू आणखीन दुसरा विषय घे, वेगळा विषय घेऊन. नक्कीच. बागल सरांकडे भरपूर विषय आहेत. जसं ते आर्थिक हे प्रश्न असतात तशा त्या विषयांवरती घ्यायचं. पण खूप खूप छान उपक्रम आणि असेच मोठे मोठे उपक्रम घ्या, लोकांमध्ये पसरवा, त्यांना एज्युकेट करा. आम्ही आहोतच तुमच्या मदतीला, साथीला. येस. थँक्यू सर. थँक्यू सो मच. म्हणजे पहिलं जे तुमचं पुस्तक झालं दुर्ग संस्कृती कार्य संस्कृतीकडे, त्याच्या यशानंतर हे भावदुर्ग दुसरं, आता याचा पण यशस्वी प्रकाशन सोहळा झालेला आहे, यश मिळतं आहे. आता खरं म्हणजे असं आहे की एखाद्या गोष्टी यश मिळलं की आपली जबाबदारी वाढत जाते. खरी गोष्ट. त्यामुळे या लागोपाठ दुसऱ्या यशानंतर तुमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आणखी आता अभ्यास करून तुम्हाला आता भरपूर दिग्गजांचं मार्गदर्शन आहे तुमच्यासोबत. तुम्ही दोघे भरपूर कष्ट करताय, त्यामुळे तुमच्याकडून याच्या पुढे अतिशय चांगलं लेखन होईलच याबद्दल शाश्वती आहे. तर आणखी सुंदर सुंदर लेखन व्हावं तुमच्याकडनं आणि आमच्यापर्यंत पोहोचावं ही इच्छा आहे. त्याकरता तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. धन्यवाद काका. थँक्यू. अच्छा. बाय बाय एव्हरीवन. बाय बाय.